नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने जन्म मथुरेत घेतला, वाढले ते गोकुळमध्ये आणि राज्य त्यांनी द्वारका येथे केले। पण एक प्रश्न आपल्याला सर्वांनाच हवे असतो की भगवान श्रीकृष्णाने स्वतः स्थापन केलेली पौराणिक आणि दिव्य नगरी समुद्रात कशी बुडाली, ती कुठे गेली आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे काय झाले। महाभारतातील कथा आणि पुराणांनुसार भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर जरसनने त्यांचे वंश नष्ट करण्याची धमकी दिली। जरसन नेहमीच मथुरा आणि यदुवंशावर हल्ला करत असे। त्याचे अत्याचार थांबत नव्हते, त्यामुळे यदुवंशांच्या सुरक्षेसाठी श्रीकृष्णाने मथुरा सोडणेच योग्य मानले। मथुरा सोडून त्यांनी समुद्रकिनारी एक दिव्य आणि भव्य नगर स्थापिले, ज्याचे नाव द्वारका ठेवले। येथे आल्यावर त्यांनी त्यांच्या प्रियजनांसह सुखाने जीवन जगले। परंतु कालगतीनंतर साधारणतः 36 वर्षांनी द्वारका नगरी समुद्रात बुडाली। या संबंधी पुराणांमध्ये 2 प्रमुख कथा सांगितल्या जातात। पहिली कथा म्हणजे माता गांधारीच्या श्रीकृष्णाला दिलेल्या शापाची। महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठिर पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून शाप दिला की ज्या प्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला, त्याच प्रकारे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल। दुसरी कथा म्हणजे ऋषींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबाला दिलेल्या शापाची। महाभारत युद्धानंतर जेव्हा 36वे वर्ष सुरू झाले, तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत अपशकुनाचे संकेत मिळू लागले। एक दिवस महर्षी विश्वामित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले, तेव्हा यदुवंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले। त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात ऋषींसमोर उभे केले आणि ऋषींना सांगितले की ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल। सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन शाप दिला की श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल। त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधी लोक स्वतःच्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल। त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील। श्रीकृष्णाला जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार। ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्या दिवशी मुसळ निर्माण केला। जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली, तेव्हा त्याने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला। त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले। प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली। नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले। ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरतडून खात असत। गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले। श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले, तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे। हे सर्व अपशकुन आणि सोबतच चालू पक्षाच्या 13व्या दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता। गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली। श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मान राखून सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन राहू लागले। प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली। तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला। हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेऊन त्याच्यावर हल्ला केला। सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला। सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयाशी लढले, परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला। आपल्या पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधित होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपडले। दुसऱ्या क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये परावर्तित झाले। त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावातच ते समोरच्याचे प्राण हिरावून घेत असे। श्रीकृष्णाने प्रभास तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली। श्रीकृष्णाच्या डोळ्यात देखत साम, चारुदेशन, अनिरुद्ध आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला।
श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंश वीरांचा वध केला आणि तेव्हा त्यांनी आपल्या सारथी दारुक्याला सांगितले की तू हस्तिनापूरला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये. दारुकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला परतले. त्यांनी सर्व गोष्ट पिता वासुदेवांना सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दुःख वासुदेवला झाले. ही वार्ता वडिलांना ऐकल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले की बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने स्वयंसमाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते जमिनीवर पडून राहिले. ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते त्याचवेळी झरा नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला. त्याने लांबूनच हरिण समजून श्रीकृष्णाला बाण मारला. बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे गेला तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप झाला. तेव्हा हे सर्व विधिलिखित असून माझा अवतार असाच संपणार होता हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते स्वर्गात निघून गेले. इकडे दारुक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला आला तेव्हा तेथील भयावह परिस्थिती बघून त्याला खूप दुःख झाले. वासुदेवाने सर्व नगरवासियांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याची विनंती अर्जुनाला केली, कारण श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा देखील अंत होणार होता. अर्जुनाने वासुदेवाची ही विनंती मान्य केली आणि आजपासून 7व्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासियांनी अर्जुनाची आज्ञा सावंध्य मानून प्रस्थानाची तयारी सुरू केली. दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवांनी आपल्या प्राणाचा त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार केले. वासुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी यासुद्धा वासुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा अंतिम संस्कार केले. 7व्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि नगरवासियांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेले. सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच द्वारकेला जलसमाधी मिळाली. मित्रांनो, आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.